भारत अमेरिका जो करार झालेला आहे, तर ह्या कराराचा थेट फटका जो आहे, तर तो आता वाईन उद्योगाला बसताना ची चर्चा रंगत आहे. त्याच्यामुळे आपण याच्यावर बोलण्यासाठी जे आहे, तर ते अखिल भारतीय वाईन उत्पादक महासंघाचे अध्यक्ष जगदीश होळकर आपल्यासोबत आहेत. होळकर साहेब, मला हे सांगा, की ज्या काही आता चर्चा सुरू आहे, तर नेमकं आपल्याला काय वाटतंय का वाईन उद्योगाला याच्यातून पुढे भारत अमेरिका करारातून फटका बसणार का? आता हे इंटरिम डिस्कशन चालू आहे. फायनल निगोशिएशन भारत आणि अमेरिका हे याला वेळ आहे असं मला वाटतं. परंतु तरी जे काही इंटरनॅशनल धोरण आहे भारताचं, याच्यामध्ये वाईनवरची जी काही 150% ड्युटी आहे, ती युरोपियन महासंघाबरोबर, ऑस्ट्रेलियाबरोबर, कॅनडाबरोबर आणि UK बरोबर ही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर कमी होताना दिसते. अगदी 150% पासून ते ती ओव्हर अ पिरियड ऑफ 7 to 10 इयर्स असं जर म्हटलं, तर ती 20% पर्यंत खाली आणण्याचं चाललंय. आणि मला वाटतं बरोबर पण हे धोरण काही वेगळं नसणार आहे. माझा मुद्दा एवढाच आहे, की याच्यामध्ये ज्या काही महागड्या वाईन आहे, की ज्या भारतामध्ये बनत नाही किंवा प्रीमियम वाईन आहे, अपर प्रीमियम आहे, त्या जर स्वस्त झाल्या तर आम्हाला आनंद आहे. त्याच्याबद्दल आमची कोणतीही हरकत नाही. परंतु इथला शेतकरी जगला पाहिजे, इथली द्राक्ष शेती जगली पाहिजे, इथली फळशेती जगली पाहिजे. या कारणाने इथं आम्हाला डोमेस्टिक प्रोटेक्शन पाहिजे आणि त्याचा फॉर्म्युला आम्ही दिला आहे, की $5 पर्यंतच्या ज्या काही वाईन आहे, ज्या इंटरनॅशनल मार्केटमधून भारतामध्ये येणार आहे, त्याच्यावरती ड्युटी मात्र तुम्ही 150% तशीच राहू द्या. आणि पुढच्या $5 ते $10, $15 आणि त्याच्या पुढच्या वाईन ज्या आहेत, त्या स्वस्त झाल्या, तर आम्हाला कुठली त्या पद्धतीने हरकत राहणार नाही. त्याच्यामुळे विन-विन सिच्युएशन तुम्ही बघा. इथली शेती पण जगली पाहिजे आणि त्या लोकांच्या ज्या प्रीमियम वाईन आहे, त्या भारतामध्ये आल्या तर आमचं काही त्याच्यामधून हे होणार नाही. परंतु डंपिंग ग्राउंडवर जर त्या ठिकाणी वाईनचा जर अशा पद्धतीने या देशामध्ये वाईन किंवा स्पिरिटचा जर महापूर होणार असेल, तर ते अत्यंत चुकीचं धोरण राहील. तर त्याच्यामुळे शासनाने जे आहे, फायनल निगोशिएशनच्या वेळेला याचा योग्य तो विचार करून, अजून वेळ आहे त्याला. परंतु त्याच्यामध्ये हेच काही जे धोरण तुम्ही इंटरिम याच्यामध्ये जे ठरवलेलं आहे, ते न करता आपण आपल्या मुद्द्यांवरती त्या ठिकाणी खंबीर हे राहिलं पाहिजे. इथल्या शेतकऱ्यांचं आणि इथल्या ग्रामीण व्यवस्थेचं हित त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. ते जपलं पाहिजे आणि या दृष्टीने राज्य शासनाने काय तो निर्णय केला, केंद्र शासनाने काय तो निर्णय करायला पाहिजे. एकंदरीत पाहता गेल्या 6 महिने पाऊस झाला. त्याच्यामध्ये द्राक्ष उत्पादकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आणि आता नाशिकचे खासदार राजा बुवाजी असतील किंवा दिंडोरीचे खासदार भास्कर बगरे असतील, यांनी आता केंद्र सरकारकडे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन आणि त्यांना सांगितलेलं आहे. तर आपण सुद्धा भेट घेणार का? काय सांगाल? आम्ही आपले राजाभाऊ वाजे असतील किंवा आपले खासदार बगरे साहेब असतील, की त्यांना माहिती आहे की नाशिक जिल्हा हा द्राक्ष उत्पादकांचा जिल्हा आहे. त्याच्यामुळे या दोन्ही खासदारांनी या जिल्ह्याचा जो काही प्रश्न आहे जिव्हाळ्याचा, तो केंद्र शासनामध्ये जास्तीत जास्त उचलून धरला आहे. फायनान्स मिनिस्ट्री असेल, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री असेल, ॲग्रीकल्चर मिनिस्ट्री असेल. आम्ही तर याच्या अगोदरच प्रयत्न केलाय वाईन महासंघाच्या माध्यमातून. खासदार सुप्रिया सुळे आणि आणखीन जवळ-जवळ 5-6 खासदारांना घेऊन त्या ठिकाणी पियुष गोयल साहेब असतील, अमित शाह असेल साहेब असतील. तर या सगळ्यांना घेऊन आम्ही हे सगळं मूलभूत जे काही आमचे काही इश्यूज आहेत, ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेले आहे. मला तेच वाटतं, की याच्यामध्ये जे काही इंटरिम जे काही चर्चा झालेल्या आहेत, त्या तशाच कायम न ठेवता याच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन या ठेवला पाहिजे. इथला शेतकरी जगला पाहिजे, इथली द्राक्ष शेती जगली पाहिजे, फळ शेती जगली पाहिजे आणि या उद्योगाला फ्युचर पोटेन्शियल खूप जास्त आहे आणि त्या दृष्टीने आपण भविष्याचा वेध घेऊन घाई न करता मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीने याचा विचार करून निर्णय व्हायला पाहिजे. एकंदरीत पाहता इथला शेतकरी जगला पाहिजे आणि इथला उद्योग जगला पाहिजे आणि जास्त घाई न करता जो आहे तर तो केंद्र सरकारने निर्णय घ्यावा, अशी मागणी जी आहे तर ती याच्या अगोदर वाईन महासंघाकडून करण्यात आलेली आहे आणि आता खासदारांनी केलेलं आहे. त्याच्यामुळे केंद्र सरकार काय निर्णय घेणार आहे त्याकडे आता वाईन उद्योगाचे जे काही संचालक असतील किंवा शेतकरी असतील तर यांचं आता लक्ष लागलेलं आहे. उमेश पारीख, TV9 मराठी, लासलगाव, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.